वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुधा केवली बणिदम् नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। रागाच्या उत्पत्तीबद्दल जबाबदार कोण? प्रश्न अनादी कालापासून प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणार आहे। राग हा माझ्यामुळे होतो की राग कर्मोदयानी होतो? पूर्वबद्ध कर्माचा उदय रागाला जबाबदार आहे का? किंवा राग माझ्यात उत्पन्न होतो याला जबाबदार मीच आहे? या प्रश्नाला आचार्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर एखादी व्यक्ती असं म्हणत असेल की कर्मोदय माझ्यामध्ये राग उत्पन्न करतात, कर्माचा उदय येतो आणि म्हणून मला राग येतो, म्हणजे आपल्या रागाच्या उत्पत्तीचं कारण तो जर परद्रव्याला मानत असेल तर आचार्य सांगतात तुझा हा मोह ही नदी तू कधीही पार करू शकत नाही। तू निरंतर संसारामध्ये भटकत राहणार आहे आणि ज्या वेळेला तुला ही जाणीव होईल की राग तुझ्याच अपराधाने तुझ्यात उत्पन्न होतोय, तू पराला लक्ष करतो, तू पराकडे मन केंद्रित करतो आणि त्याचा परिपाक तुझ्या जीवनात राग उत्पन्न होतो, हे जर तू सत्य स्वीकारलं तर निश्चितपणे स्वतःचा पुरुषार्थ जागृत करून तू रागापासून मुक्ती जीवनात प्राप्त करून घेऊ शकतो। आणि समयसार ग्रंथाचं प्रयोजनच हे आहे की आपल्याला आपला शुद्ध आत्मा दाखविणं। आणि अनादी कालापासून जी आम्ही ती चूक वारंवार करतो आहे की आमच्या प्रत्येक कृतीसाठी आम्ही दुसऱ्या व्यक्तीला जबाबदार ठरवितो। अमुक व्यक्तीने अमुक असं केलं आणि म्हणून माझ्यावर त्याचा असा परिणाम झाला। आमची नेहमीची ही निमित्ताधीन पराधीन भाषा असते आणि म्हणून आमच्या जीवनात निरंतर आम्हाला सवय जी आहे ती दुसऱ्यांकडे बघण्याची। आमच्या ताटामध्ये काय परोसल्या गेलेला आहे तिकडे आम्ही न बघता दुसऱ्यांच्या ताटामध्ये काय आहे आणि ते मला किती अनुकूल वाटत आहे प्रतिकूल वाटत आहे हे बघण्यातच आमचा अनादी कालापासून काळ व्यतीत झाला। आचार्य आम्हाला या भवात आता सजग करतात आहे की अनंत भाव गेले, भीती ताही विसार, तू विसरून जाती गोष्ट, पण आता तर तू शुद्धीत ये, तू जागरूक हो, तू अनादी काल्याच्या या मोहनिद्रेतून उठ आणि स्वतःला सांभाळ की तुझा राग तुझ्यामध्ये उत्पन्न होतो आहे याला तूच जबाबदार आहे। आणि रागाची जबाबदारी जर तू स्वीकारली तर रागाला दूर करण्याचा प्रयत्न देखील तुझा तूच करशील। भावार्थ आम्ही 221 नंबरच्या कलशाचा बघतो आहे। शुद्ध नयाचा विषयभूत आत्मा अनंत शक्तिमान चैतन्य चमत्कार मात्र नित्य एक आहे। नेहमी आमच्या ह्या हृदय पटलावर आम्हाला एक गोष्ट आमच्या आत्म्यासाठी वज्रलेपासारखी लिहून ठेवायची आहे, मनावरती अंकित करायची आहे की मी कोण, हे कधीही आम्हाला विस्मृत होता कामा नये। आम्ही एखाद्या वेळेला एखादी गोष्ट देहभान विसरून करतो तेव्हा आम्हाला वाटतं ही गोष्ट खूप चांगली झाली, पण आचार्य सांगतात की आत्मभान तू कधीही विसरू नको। तू कोण आहे हे पहिल्यांदा निरंतर तुझ्या मनपटलावर तुला अंकित करायचं आहे। तू एक शुद्ध
आत्मा आहे. तुझ्यामध्ये अनंत शक्ती आहे. तू चैतन्य चमत्कार मात्र आहे. तू नित्य आहे. तू एक आहे. तू अखंड आहे. तू अनादी अनंत आहे. हा असा आत्मा तू आहेस. आत्मा आपल्याच अपराधाने रागादी रूप परिणमतो, पण हा आत्मा स्वतःच्या या निज स्वभावाचं त्याला भान नाही, त्याची प्रतीती त्याला येत नाही, आणि म्हणून तो असा रागद्वेष रूपाने स्वयं परिणत होतो. त्याचा उपयोग स्वभाव असा स्वच्छ आहे की जसा निमित्ताचा संयोग असतो तसे उपयोगात प्रतिबिंब पडते. जीवाचा स्वच्छत्व ज्ञान स्वभाव आहे, आणि या ज्ञान स्वभावामध्ये ज्ञेयाचं प्रतिबिंब पडतं. जसा ज्या समयात आम्हाला पराचा संयोग प्राप्त होईल, तो संयोग देखील आमच्या उपयोगाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबिंबित होतो. आणि म्हणून ज्ञान आणि ज्ञेय यांचं भेदविज्ञान हे एकच आहे असं आम्ही मानतो. याचं भेदविज्ञान आम्हाला होत नाही, आणि याच्या अभावी तो स्वयंविकारी होतो. आपल्याच अपराधाने रागादी रूप परिणमतो. असे नाही की निमित्तभूत परद्रव्य जसे परिणमवील तसे तो परिणमतो. त्यात आत्म्याचा काहीच अपराध आणि पुरुषार्थ नाही. ज्यांना आत्म्याच्या शुद्ध स्वभावाचं ज्ञान नाही ते असे मानतात की आत्म्याला निमित्तभूत परद्रव्य जसे परिणमवील तसे तो परिणमतो. जर आमची मान्यता असेल की दुसऱ्याच्यामुळे मी असा बनलेलो आहे, माझा हा स्वभाव निर्माण झाला किंवा माझ्यामध्ये हे गुणधर्म आले, याला सर्वस्वी जबाबदार दुसरी व्यक्ती किंवा कर्माचा उदय आहे, दुसऱ्या व्यक्तीमुळे मी असा बनलो, अशी जर आमची मूळ मान्यता असेल तर आचार्य सांगतात तुझ्या जीवनात तू मिथ्यात्व ग्रसित आहे. तुझी ही मोहाची नदी कधीही पार होऊ शकत नाही. तुला तुझ्या आत्मस्वभावाची जागृती नाही, आणि म्हणून निमित्तभूत जसं परिणमवेल तसं तू परिणमतो आहे. म्हणजे तुझ्या परिणामांचा रिमोट कंट्रोल तू कर्माच्या हातात दिलेला आहे. कर्म नाचवेल तसं तू नाचतो आहे, असं तुझं भ्रमपूर्ण मान्यता आहे. म्हणून असे मानणारे मोहाची सेना अथवा नदी म्हणजे रागद्वेष परिणाम यांच्या पार होत नाही. त्यांचे रागद्वेष मिटत नाही, कारण की रागद्वेष होण्यामध्ये आपला पुरुषार्थ असेल तरच त्यांना नाहीसे करण्यासाठी आपला पुरुषार्थ कार्यकारी होऊ शकतो. जर ती माझी चूकच नाहीये, रागद्वेष होणं ही जर माझी चूकच नाहीये, तर ते मिटवणारा मी कोण आहे? ते मिटवू शकण्याचं सामर्थ्य देखील माझ्यात नाही. आणि जर माझ्यामध्ये रागद्वेषादी परिणामांना मी जबाबदार ठरविलं की अरे ही तर माझीच चूक आहे, मी पराकडे लक्ष केलं, पर व्यक्ती बोलत आहे आणि त्या बोलण्याचा संदर्भ मी माझ्याशी जोडला, त्यामुळे मला राग आला, चूक माझी आहे की मी तिकडे लक्ष दिलं, त्याच्याशी तन्मय झालो, त्याच्याशी एकी भाव रूपाने परिणमलो, आणि म्हणून माझ्यात राग उत्पन्न झाला. ही जेव्हा स्वयंची चूक आम्ही मान्य करू, आणि लक्षात घ्यायचं की समयसार ग्रंथ आम्हाला हेच सांगत आहे की प्रत्येक क्रियेची जबाबदारी तू तुझी स्वतः घे. आज तागायत पर्यंत अनादी कालापासून आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरविलं, पण त्याचा परिपाक आम्ही संसारामध्ये परिभ्रमण करत आहे. जसं आम्ही औषध वर्षानुवर्ष एखाद्या डॉक्टरची घेतो आहे आणि आम्हाला गुणधर्म आलाच नाही, आमच्या तब्येतीमध्ये काहीही सुधार झाला नाही, तर काय करायला पाहिजे? दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर आम्ही डॉक्टरला औषध बदलून मागू शकतो, किंवा आम्ही डॉक्टरच बदलू शकतो.
आजपर्यंत आम्ही बदलून बदलत घेतली, पण डॉक्टर बदलला नाही, तोच डॉक्टर ठेवला, पण आम्हाला गुणधर्म आला नाही. आणि म्हणून आचार्य सांगतात की या वेळेला मी सांगतो त्याप्रमाणे तू प्रयत्न कर. तू तुझा डॉक्टर बदलविण्याचा पुरुषार्थ कर. तू कर्माला मानत होतो की हा माझा नियंता आहे, त्या कर्माकडलं नियंते पण कर्तृत्व पण तू स्वतःकडे घे, की माझ्या अपराधासाठी माझा मीच जबाबदार आहे. आणि जर माझी चूक आहे तर मलाच ती दुरुस्त करावी लागणार आहे. दुसरा कुणीही ती चूक माझ्यातून काढून टाकू शकत नाही. एवढं सत्य जर आम्ही जीवनात स्वीकारलं तर आमचा पुरुषार्थ त्या डायरेक्शननी काम करायला सुरुवात करेल. आणि एक दिवस आमचा हा राग हटलेला आम्हाला जीवनात दिसेल. जर आपल्या पुरुषार्थाशिवाय दुसऱ्याच्या केल्याने रागद्वेष होत असतील तर परद्रव्य रागाधिक उत्पन्न करतच राहील. आणि माझा रोल काही नाहीये रागद्वेषात. आणि पर करतात आहे तर परामुळे होतं हे जर मानलं तर माझ्यामुळे रागद्वेष मी दूर करू शकणार नाही, आणि परामुळे ते सतत होतच राहतील. त्यांच्या नाशाचा आपला पुरुषार्थ तरी काय कामाचा. म्हणून रागद्वेष हे परसंयोगामध्ये आपल्या केल्यानेच होतात. म्हणून एक अंतिम सत्य आचार्यांनी सांगितलं की रागद्वेष याला निमित्त कारण तर परद्रव्याचं आहे. निमित्त मांडलं नाही तरीही चूक आहे. निमित्त पराचं आहे, पण त्या निमित्ताकडे आम्ही लक्ष केंद्रित करतो. मी रागद्वेष करतो, मी त्याच्याशी समरसी भावाने परिणमतो, माझ्यात कषाय उत्पन्न होतात. म्हणून रागद्वेष हे परसंयोगामध्ये आपल्या केल्यानेच होतात. वाक्य छोटं आहे, पण याच्यातच पूर्ण थीम आहे की रागद्वेष का उत्पन्न होतात आणि कोण उत्पन्न करतं. तर रागद्वेष कर्माचा उदय असताना जीव आपल्या उपादानगत योग्यतेने राग रूप परिणत होतो, की त्याची स्वयंची त्याची त्यावेळेला योग्यता आहे. आपण आणि परसंग न केला तर आपल्या मिटविल्याने ते मिटतात. आणि आम्ही जर दुसऱ्याकडे लक्ष दिलं नाही आणि आम्ही आमच्या ज्ञान स्वभावाशी एकाकार राहिलो तर रागद्वेष जीवनात उरणार नाही. अशा प्रकारे नयदृष्टीने मांडणे हे सम्यक ज्ञान आहे. रागादी विकारांच्या उत्पत्तीमध्ये परद्रव्य कर्मोदय निमित्त आहे. का उत्पन्न झाले रागद्वेषादी, तर त्याच्यामध्ये परद्रव्याचं निमित्त कारण आहे. निमित्त पण आत्मा आणि उपादान पण आत्मा असं असत नाही. निमित्त नेहमी पर आहे, कारण कार्य होत असताना 5 समवाय पूर्वक कार्य घडते. जर उपादान कारण आहे तर निमित्त कारण तिथे असलं पाहिजे, आणि हे निमित्त कारण आहे कर्मोदयाचं निमित्त कारण. एक तर कर्मोदयाचं निमित्त कारण हे अंतरंग निमित्त कारण असेल, किंवा बाह्य कारण देखील असू शकेल. बाह्य कारणामध्ये विषम व्याप्ती लावायची आणि अंतरंग कारणामध्ये समव्याप्ती लावायची. बाह्य भोगोपभोग सामग्री जी साधक असेल किंवा बाधक असेल ती निमित्त आहे. पण जो निमित्ताला रागादिकांचा करता मानून स्वतःला अकर्ता मानेल तर हेही जीवनात चूक आहे. ती व्यक्ती वस्तू स्वरूपाला जाणत नाही. वास्तविकतः आत्मा रागादी रूप स्वयं परिणमला आहे. जो आपल्या स्वरूपाला जाणेल, पुरुषार्थ करेल, तर निमित्त स्वयमेव दूर होतात आणि ते निमित्ताला अवास्तव महत्व देत नाही. व्यवहाराला व्यवहारच आम्हाला समजायचा आहे, व्यवहाराला परमार्थ समजायचा नाही. उदाहरण,
मला वाटतं आता आपण बघितलं पण आहे. जसं पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये आचार्य अमृतचंद्र आचार्यांनी एका बालकाला सिंह समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ते सांगतात आहे की सिंह हा मांजरी सारखा असतो. मांजरी सारखा सिंह असतो ही व्यवहाराची भाषा आहे. पण तो बालक जर मांजरीला सिंह समजून बसेल तर मात्र चुकीचं आहे. म्हणजे व्यवहाराला व्यवहारच समजायचा आहे. व्यवहारामध्ये परसंयोगाच्या निमित्ताने सिंह दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जी परसंयोग जनित भाषा आहे ती परसंयोगाची व्यवहाराची भाषा आहे. तिला यथार्थ कथन मानू नये हे शेवटी आगमाचं सार आहे. शुद्ध नयाचा विषय असलेला आत्मा हा चैतन्य रूप नित्य अखंड अभेद असा आहे. तो स्वतःच्याच अपराधाने रागद्वेष रूप परिणमतो. पण जो मानेल की परद्रव्य आत्म्याला परिणमित करू शकते तर तो मोहरूपी नदी कधीही पार करू शकत नाही. रागद्वेष हटवू शकत नाही. कर्म हे विकारांचं वास्तविक कारण नाही. ते तर फक्त हे सांगतात की जो विकार झाला आहे तो कशाच्या लक्षाने झालाय, निमित्त काय कार्य करते. निमित्त हे दाखवित की हा तुझ्यामध्ये रागद्वेष रूप जो परिणाम झालेला आहे हा तू कर्माचं लक्ष केलं, पराचं लक्ष केलं म्हणून झालेला आहे. याला निमित्त काय पडलं हे त्या ठिकाणी व्यवहाराच्या भूमिकेतून सांगितल्या जातं. यानंतर 10-11 गाथांचा समूह परत येणार आहे आणि यामध्ये आचार्य सांगतात आहे की हे जे आम्ही विषय भोगतो हे विषय काही आम्हाला बाध्य करत नाही की तू मला भोग, किंवा इंद्रिय देखील त्या विषयांजवळ जात नाही आणि तरी देखील आम्हाला अशा प्रकारची परिणती जीवनामध्ये का दिसते याच्याबद्दल आचार्य खेद व्यक्त करतात आणि आमचं अज्ञान या ठिकाणी आम्हाला बघायचंय. म्हणून पुढील गाथांमध्ये सांगतात की जे स्पर्श रस गंध वर्ण आणि शब्द रूपाने परिणमतात ते इंद्रियाकरवी आत्म्याच्या जाणण्यामध्ये येतात. हे सगळे पुद्गलाचे गुणधर्म आहे. 8 तऱ्हेचा स्पर्श, 5 तऱ्हेचा रस, 2 तऱ्हेचा गंध आणि 5 वर्ण आणि हे 7 शब्द असे हे 27 5 इंद्रियांचे विषय आहेत. ते ज्ञानाने तर जाणले जातात पण त्याला इंद्रियाचं माध्यम लागतं. म्हणून इंद्रियाकरवी आत्म्याच्या जाणण्यात येतात. जाणणारं तत्व तर आत्माच आहे. पण संसार अवस्थेमध्ये आत्म्याला त्या जाणण्यासाठी स्पर्शरसगंध वर्णाला जाणण्यासाठी इंद्रियांची सहाय्यता घ्यावी लागते. म्हणून इंद्रियाकरवी हे जाणले जातात. तथापि ते जड आहे, ते पौद्गलिक आहे. आत्म्याला काही म्हणत नाही की आम्हाला ग्रहण करा. ते विषय त्याच्या योग्यतेने ते या जगामध्ये विद्यमान आहे. कारण जसं जीवद्रव्य आपल्या स्वभावाने या जगात विद्यमान आहे तसे अनंत अनंत पुद्गल द्रव्य देखील आपल्या स्वभावाने या जगामध्ये विद्यमान असणार आहे. आणि ज्ञानाचा सहज स्वभाव त्यांना जाणण्याचा आहे. पण जाणण्याच्या कक्षेपर्यंत हा जीव थांबत नाही आणि हा त्यांना ग्रहण करण्याचा विकल्प करतो आणि म्हणून हा अज्ञानी बनतो. पण आचार्य सांगतात की ते जे पुद्गल आहे, ते जे जडद्रव्य आहे, ते जे स्पर्शरस गंध वर्ण त्याचे गुणधर्म आहे, ते काही आत्म्याला तू आम्हाला ग्रहण कर हे म्हणत नाही. स्पर्शनेंद्रिय म्हणत नाही की स्पर्श म्हणत नाही की तू आम्हाला अनुभव घे. रस म्हणत नाही की तू आम्हाला चाक. अशा प्रकारचं कुणीही हे पुद्गल द्रव्य आत्म्याला ग्रहण करायला बाध्य करत नाही. तर आत्माच अज्ञानी होऊन
त्यांना बरे वाईट मानून त्यामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी करतो आणि रागी द्वेषी होतो असे सांगतात. गाथा 373 पासून 382 पर्यंतच्या गाथा आहे. निंदित संसुत वयनाणी पोगला परिणमंती बहुगाणी ताणी सुनिदून रुसदी तुसदीय पुनो अहम भणिदो पोगल दौवम सद्दत्त परिणदम तस्य जदी गुणो अण्णो तम्हान तुम्हं भणिदो किंचि विकिमृससी अबुद्धो असुहो सुहो वसद्दो न तं भणदी सुनसुमंती सोचेव नय एदी विनिग्गहिदुं सोद विषयमागदं सद्दम् असुहं सुहं चरुवं न तं भणदीपेच्छमंति सोचेव नय एदी विनिग्गहिदुं चक्षु विषयमागदं रूपम् असुहो सुहो वा गंधो न तं भणदी जिघ्घ ममति सोचेव नय एदी विग्गिगहिदुं घाण विषयमागदं गंधम् असुहो सुहो वरसोन तं भणदी रसयमंति सोचेव नय एदी विनिग्गहिदुं रसन विषयमागदं तुरसम् असुहो सुहो वभासो न तं भणदी हुससु ममति सोचेव नय एदी विग्गिगहिदुं काय विषयमागदं भासम् असुहो सुहो वगुणो न तं भणसि बुच्छमंति सोचेव नय एदी विनिग्गहिदुं बुद्धि विषयमागदं तु गुणम् असुहं सुहं वदौवं न तं भणदी बुच्छमंति सोचेव नय एदी विनिग्गहिदुं बुद्धि विषयमागदं दौवम् एयं तु जानिदूण उवसमं नेव गच्छते मूढो विग्गहमना परस्य सयं च बुद्धिं शिवमपत्तो. अर्थ पुद्गल म्हणजे पुद्गल द्रव्य निंदा किंवा स्तुतीच्या नानाविध वचन रूपाने परिणमतात. जी शब्द वर्गणा आहे, भाषा वर्गणा आहे, ही भाषा वर्गणा शुभ किंवा अशुभ रूपाने परिणमते. ती निंदा रूप असेल किंवा स्तुती रूप असेल, एखाद्याची स्तवन करणारी असेल किंवा एखाद्याला दूषण देणारी अशी वाणी असेल. आता ही वाणी जी परिणत झालेली आहे ही कोण आहे? तर भाषा वर्गणा जी आहे हीच भाषा वर्गणा म्हणजे पुद्गल वर्गणात ही अशा वचन रूपाने परिणत झालेली आहे. हे ऐकून हे मलाच म्हटले आहे असे समजून अज्ञानी रुष्ट होतो किंवा संतुष्ट होतो. जे काही स्तुती किंवा निंदेचं वचन आहे, हे स्तुती निंदेचं वचन ऐकून या अज्ञानी जीवाला असं वाटतं की हा माझी स्तुती करतो आहे किंवा हा माझी निंदा करतो आहे. आणि ते ऐकल्यानंतर हा स्तुतीच्या वचनाने संतुष्ट होतो आणि निंदेच्या वचनाने त्याला क्रोध उत्पन्न होतो. या सगळ्या इंद्रियांच्या बाबतीमध्ये हे अशाच प्रकारचं आहे. आणि हा विचार करताना नेहमी या पुद्गल द्रव्याच्या संयोगाने हा स्वयं असा क्रोध मान माया लोभ रूपाने परिणत होतो. समाधी शतक या ग्रंथामध्ये, समाधी शतक म्हणजे समयसारची अगदी छोटी कॉपी म्हणा,
100-105 गाथांमध्ये पूज्यपाद आचार्यांनी जणू समय सारच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एका गाथेमध्ये ते असं म्हणतात की हे जग कसं आहे, किंवा जे मी पाहतो आहे ते सगळं पुद्गल द्रव्य बघतोय. या जगामध्ये जे जे मला दृश्यमान जगत आहे हे सगळं पौद्गलिक आहे. मला आत्मा दिसू शकत नाही. आत्मा अमूर्तिक आहे. बाकीचे द्रव्य पण मला दिसत नाही. मला दिसणारं जे द्रव्य आहे, दृश्यमान जे द्रव्य आहे ते फक्त पुद्गल द्रव्य आहे. आणि हे पुद्गल द्रव्य जे आहे ते अचेतन द्रव्य आहे. आणि जो या अचेतन द्रव्याचं ज्ञान करून घेणारं द्रव्य आहे ते चेतन द्रव्य आहे आणि ते जगामध्ये दिसत नाही. लक्षात घ्या, अचेतन द्रव्य दिसत आहे आणि या अचेतनाचं ज्ञान करणारं जे चेतन द्रव्य आहे ते अदृश्य आहे, ते दिसत नाही, ते अमूर्तिक आहे. आणि मी या अचेतन द्रव्यावर विनाकारण इष्ट किंवा अनिष्ट कल्पना करून हे माझ्या सुखामध्ये निमित्त पडलं म्हणून त्याला मी इष्ट मानतो. हे माझ्या दुःखामध्ये निमित्त कारण बनलं आणि म्हणून मला त्याच्याविषयी द्वेष येतो. इष्ट अनिष्ट अशी बुद्धी मी सतत करत राहतो. आचार्य म्हणतात हे सगळं अचेतन द्रव्य आहे. या अचेतन द्रव्यामध्ये तुला इष्ट अनिष्ट कल्पना करण्याची गरजच नाही, कारण हे सगळं तुझ्यापासून पृथक आहे. आणि वास्तविकतः तू तुझ्याच मुळे सुखी किंवा दुःखी झालेला आहे. हे तर परनिमित्त आहे. याने तुला सुखी किंवा दुःखी केलं नाही. आचार्य आमच्या अनादिकालेच्या मान्यतेवर प्रहार करत आहे आणि आचार्य सांगत आहे की क्व रुष्यामी क्व तुष्यामी म्हणून मध्यस्थोहम भवाम्यतः. पूज्यपाद आचार्य म्हणतात की कुणावर मी रागवावं. कुणावर रागवण्यासारखं जगामध्ये काहीच नाही, कारण सगळं अचेतन आहे. अचेतनावर रागवायचं ते काय? जे मला दिसणार आहे ते सगळे अचेतन आहे. त्याच्यामुळे मी क्व रुष्यामी, कुणावर राग करावा, आणि क्व तुष्यामी, मला संतोष तरी परामध्ये कुठे मिळावा. म्हणून मी मध्यस्थ होतो आहे. गाथा त्यांनी सांगितली की अचेतनम मिदम दृश्यम अदृश्यम चेतनम तथा. हे सगळं जग अचेतन रूप आहे आणि मी मात्र दृश्यमान चेतन रूप आहे. मी मात्र त्या ठिकाणी अदृश्य आहे, दिसत नाही. आणि अशा तऱ्हेने या वस्तूंवर मला का रागवावं किंवा मी का त्या ठिकाणी आनंद मानावा. तर मी माझ्या आत्मस्वरूपामध्ये जाणं श्रेयस्कर आहे. कुणी निंदेचं वचन उच्चारलं किंवा कुणी स्तुतीचं उच्चार केला तरीही भाषा वर्गणा त्या ठिकाणी शब्दरूप परिणत झालेली आहे. त्यांच्या भाषेचा माझ्यावर वास्तविकतः काहीही परिणाम होता कामा नये. मी तर माझ्या ज्ञान स्वभावामध्ये संतुष्ट व्हायला हवं आहे. पण असं न होता मी या पुद्गल द्रव्यांमध्येच त्या ठिकाणी इष्ट अनिष्ट बुद्धी करतो आहे. म्हणून पहिल्या गाथेचा पहा की पुद्गल निंदा किंवा स्तुतीच्या नानाविध वचन रूपाने परिणमतात. ते ऐकून ते मलाच म्हटले आहे आणि ते ऐकलं मी, आणि ऐकलं म्हणून ते मलाच त्या ठिकाणी म्हटलंय, माझ्यासाठी बोलल्या गेलेला आहे असं समजून अज्ञानी रुष्ट होतो किंवा संतुष्ट होतो. शब्द रूपाने परिणत झालेले पुद्गल द्रव्य आहे. शब्द काय आहे? तर जड आहे, पौद्गलिक आहे. आणि तो पुद्गलाचा शब्द गुण तुझ्यापासून अन्य आहे. तो शब्द तुझ्यामध्ये तो गुणच नाहीये आणि तो पुद्गलाचा गुणधर्म आहे. तू आणि शब्द याच्यामध्ये अत्यंत भेद आहे. जो पुद्गलाचा शब्द गुण जर तुझ्यापासून अन्य आहे तर मग तुला तर काहीही म्हटले नाही. अतएव अज्ञानी होऊन
रोष का करतोस? अशुभ किंवा शुभ शब्द तुला तर काही म्हणत नाही की मला ऐक. पुढे चालू आचार्यांनी आणखी वरची पायरी गाठली. पहिल्यांदा सांगितलं हे शब्द तर पुद्गल रूप आहे, आणि दुसरी गोष्ट ही सांगितली की हे शब्द आहे ही भाषा वर्गणा शब्द रूप परिणत झालेली आहे. पण या शब्दांनी तुला असं म्हटलं नाही की तू मला ऐक. आणि काण्याच्या विषयभूत शब्दाला ग्रहण करण्यासाठी तो आत्मा देखील आपले स्थान रूप सोडून जात नाही. आणि कान कर्णेंद्रिय जिथे आहे तिथे आहे, आत्मा जिथे आहे तिथे आहे, तो देखील त्या शब्दांपर्यंत विषयांपर्यंत जात नाही. विषय आपल्या ठिकाणी आहे, इंद्रिय आपल्या ठिकाणी आहे. एकमेक आपापली जागा सोडत नाही. शब्द आम्हाला म्हणत नाही की तू मला ग्रहण कर किंवा ऐक, आणि आत्मा देखील आपलं कर्णेंद्रिय त्या शब्दापर्यंत नेत नाही. असं असताना शुभ आणि अशुभ रूप मला पहा असे तुला सांगत नाही. आणि तो आत्मा देखील आपले प्रदेश सोडून जात नाही. चक्षुच्या विषयभूत रूपाला ग्रहण करण्यास प्राप्त होत नाही, जात नाही. जसं शब्दांच्या बाबतीत आहे तसं प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत आम्हाला लावायचं आहे. आम्ही चक्षु इंद्रियाच्या बाबतीत आम्ही रंग बघतो आणि आकार वस्तूचा बघतो, आणि हा रंग जर आम्हाला त्या ठिकाणी रंगाने देखील आम्हाला म्हटलं नाही की तू आम्हाला ग्रहण कर, तू आम्हाला पहा, असं रंगाने पण म्हटलं नाही, आणि चक्षु देखील त्या रंगापर्यंत पोचलेला नाही, आणि तरी देखील हा त्या ठिकाणी त्यांना ग्रहण करण्याचा अज्ञानी जीव भ्रम करतो की मी त्याला पाहिलं आहे, ऐकलं आहे, अनुभवलेलं आहे. अशा तऱ्हेच्या या भ्रमपूर्ण मान्यता त्याच्या जीवनात त्या ठिकाणी तो नित्य त्याच्या जीवनात चालू असतात. अशुभ किंवा शुभ गंध माझा वास घे असे तुला काही म्हणत नाही. आणि तो आत्मा सुद्धा नाकाच्या विषयभूत गंधास ग्रहण करण्यासाठी जाणत नाही. वर दिलेले आहे की असुहम सुहम व रुहम न तम भणसी पेच्छ मम. मला तू पहा असं म्हणत नाही, किंवा असुहो सुहो यो गंध नम न तम भणदी जिघ्घ. तू माझा वास घे असं ते त्या ठिकाणी म्हणत नाही. आणि हा इंद्रिय देखील त्या विषयांपर्यंत पोचत नाही, आणि तरी देखील अज्ञानीची मान्यता विपरीत होते. इथे आपण थांबूया. उद्याला पुढचं प्रकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.